परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या रायगड दर्पण न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या बातमीला लाईक करा, शेअर करा। ओरणमध्ये केरळ संस्कृतीचा जल्लोष ओणम उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी उरण येथे श्री अय्यप्पा कल्चरल असोसिएशनच्या वतीने केरळ राज्याचा सर्वात महत्त्वाचा व पारंपरिक सण ओणम उत्साहात साजरा करण्यात आला। केरळी संस्कृतीचे सौंदर्य आणि एकात्मतेचा संदेश देणारा हा सोहळा उरण शहरात चांगलाच रंगला। सदर कार्यक्रमाचे उद्घाटन श्री अय्यप्पा कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष श्री बाबूराज, सेक्रेटरी श्री गोपा कुमार, माजी अध्यक्ष श्री डॉन एनके, श्री के शशिधरन पिल्ले, श्रीमती नंदिनी रवींद्रन व सौ सुधा गोविंद कुमार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। उद्घाटन सोहळ्याने संपूर्ण परिसरात आनंद व एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले। या भव्य सोहळ्यास उरण विधानसभेचे आमदार माननीय महेश शेख बालदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांनी ओणम उत्सवाला शुभेच्छा देताना केरळ संस्कृतीत असलेली ऐक्य, शिस्त आणि उत्सवप्रियता यांचा गौरव केला। भारतीय संस्कृतीची ही विविधता खऱ्या अर्थाने आपल्या समाजाची ताकद आहे। अशा कार्यक्रमांमुळे समाजात बंधुभाव आणि एकात्मता वाढीस लागते, असे ते म्हणाले। कार्यक्रमाला उरण व द्रोणगिरी परिसरातील केरळातील कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। पारंपरिक वेशभूषा, सजावट आणि केरळीय खाद्यसंस्कृतीच्या सुगंधाने सभागृह भारावून गेले होते। महिलांच्या हातांनी रचलेले रंगीबेरंगी पुक्कलम, फुलांची रांगोळी पाहुण्यांचे विशेष आकर्षण ठरले। सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक नृत्य, केरळीय गीते तसेच मुलांनी सादर केलेले मनोरंजक खेळांनी उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवली। नृत्य, गाणी आणि विविध स्पर्धांमुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। ओणम म्हटलं की ओणसद्याशिवाय कार्यक्रम अपूर्ण मानला जातो। विविध केरळीय पदार्थांनी सजवलेल्या खास जेवणाचा आस्वाद सर्व उपस्थितांनी घेतला। उपस्थित पाहुण्यांनी पारंपरिक मेजवानीचा मनसोक्त आनंद लुटला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मंडळाने परिश्रम घेतले। उपस्थितांनी एकमुखाने हा उत्सव अविस्मरणीय झाल्याचे सांगितले। संपूर्ण सोहळ्याने उरणकरांना केरळी संस्कृतीचा अनुभव देत एकतेतून विविधता आणि विविधतेतून एकता हा संदेश अधोरेखित केला।